हे बघा, ज्या पद्धतीने यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालेलं आहे, मला असं वाटतं आहे की या निकालामध्ये कुठेतरी काहीतरी घोळ झालेला आहे. नुकत्याच आमच्या पक्षश्रेष्ठींनी मुंबईला जी बैठक बोलवली होती, त्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे पराभूत उमेदवार एकत्र झालेले होते आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यांचे आपले विचार मांडले. आणि त्यातून असं लक्षात आलेलं आहे की कुठे न कुठे ई व्ही एमच्या माध्यमातून भाजपाने घोळ केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने दक्षिण नागपुराचा विचार जर मी जेव्हा करतो आहे, माझ्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली होती, सर्वसामान्य जनतेचं म्हणणं जे होतं की बाबा गिरीश भाऊ यावेळेस तुम्ही नक्कीच निवडून येणार आहे. आणि विशिष्ट कुठल्या तरी भागामध्ये मला असं वाटतं आहे की बा माझ्या दक्षिण नागपुरामध्ये कुठल्या तरी विशिष्ट भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे, माझं व्यक्तिगत एक मत असं आहे की प्रत्येक बूथवर बौद्ध आणि मुस्लिम समाजाचे बूथ सोडून ओ बी सी समाजाचे जिथे जिथे बूथ होते त्या बूथवर 100च्या ॲव्हरेजमध्ये बोगस मतदान झालेलं आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. सर्वसामान्य जनता ज्या लोकांनी मला मतदान केलं आहे, आज जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मतदारांनी मला मतदान केलं आहे, त्यांनी जे माझा विश्वास टाकलेला आहे. आणि ते लोक जेव्हा मला म्हणतात आहे की भाऊ कुठेतरी आपला विश्वासघात झालेला आहे, त्यामुळे मी त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून मी परत व्ही व्ही पॅटच्या मोजणीकरता 7 बूथचं मी मोजणीकरता अर्ज केलेला आहे आणि तेवढे पैसे मी भरलेले आहे. संध्याकाळी 5:30 नंतर जी मतमोजणी झाली, मतदान झालं, त्यावर तुमचा आक्षेप आहे. आता तुम्ही म्हणता की बोगसी मतदान झालं, नेमकं म्हणजे काय झालं? नाही, हे बघा कसं आहे, हे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतदाराची संख्या वाढलेली आहे. आता मी सुद्धा काम करत होतो, जवळपास मी ऑनलाईन मी माझ्या कार्यालयातून किंवा इतर भागातून जवळपास मी 5-5.5 हजार मतदाराची मी नोंद केली होती. माझं असं म्हणणं आहे की प्रशासकसुद्धा यांच्याशी मिळालेलं होतं. मी 5-5.5 हजार जे नवीन मतदान केलं आहे त्यातले 10ही मतं माझ्या नवीन मतदार यादीमध्ये आलेले नाही आहे. परंतु बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे मतदानाची नोंद करण्यात आलेली आहे ते संपूर्ण 100% मतदान नवीन मतदारामध्ये नोंद झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य कुठेतरी प्रशासकसुद्धा यांच्यासोबत यांची हात मिळवून झालेली होती आहे. काँग्रेसच्या लोकांनी टाकलेले मतं जे आहे ते नावं आले नाही आहे, परंतु बी जे पीच्या लोकांनी टाकलेले जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार नवीन मतदार आले आहे. हे कुठनं आले आहे आणि लगेच 15 दिवसामध्ये 25 हजार मतं वाढतात आहे, ही सुद्धा शंकेची बाब आहे असं मला वाटतं. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यांना मॅच करण्यासाठी तुम्ही हा अर्ज केलेला, तुम्हाला काही संशय आहे का? म्हणजे ईव्हीएमवर जी नक्कीच हे बघा, नक्की तुम्हाला सांगतो आहे, ज्या मतदार मत केंद्रावर मला मागच्या वेळेस जेवढे मतं मिळाले त्यापेक्षा कमी मतं मला मिळू शकत नाही. आणि जिथे कुठे मला मतं वाढलेले आहे ते मला फक्त 10 ते 15 वाढलेले आहे. परंतु बी जे पीच्या उमेदवारावर प्रत्येक मतदारसंघामध्ये 100+ मतदान वाढलेलं आहे. एक पर्टिक्युलर एका रेशोमध्ये त्यांचं मतदान वाढलं आहे. हे जे मी शंका बोलून दाखवत आहे तुम्हाला की 100 मतं हे बोगस कुठेतरी झाले, ते व्ही एमच्या माध्यमातून म्हणा किंवा बोगस मतदानाची जी पद्धत येते की फिजिकली प्रेझेंट राहूनसुद्धा बोगस मतदान होत असतं. आणि विशेषतः माझं व्यक्तिगत मत आहे, मी माझ्या पक्षश्रेष्ठीकडे सांगितलं होतं की ई व्ही एमच्या याच्यामध्ये घोळ झालेच आहे, परंतु यांनी फिजिकलीसुद्धा बोगस मतदान केलं. लाईनमध्ये लागून यांनी बाहेरचे मतदार आणून बोगस आधार कार्ड तयार करून या लोकांनी एका बूथवर 100च्या रेशोमध्ये बोगस मतदान केलं असं माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच मी हे व्ही व्ही पॅट मोजणीकरता मी अर्ज केलेला आहे. इथून पुढे आता काय प्रक्रिया असेल? तुम्ही पैसे भरलेले आहे, तुमचं आता इथून पुढे काय प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, काय प्रक्रिया असेल, किती दिवसांमध्ये आता असेल? नाही, आता यांनी तर हे म्हटलं की बा आम्ही 45 दिवसाच्या पर्यंत आम्ही हा डाटा आम्ही ठेवत असतो. परंतु मला जी कालपासून माहिती मिळते आहे की एक हवा सुरू आहे की बाबा आम्ही तो डाटा डिलीट केला आहे. माझं म्हणणं आहे की तो डाटा जरी डिलीट केला असेल परंतु तुम्ही व्ही व्ही पॅट जी आहे
ते व्हीव्हीपॅट आम्हाला मोजून द्या. माझी स्वतःची मागणी अशी, आमच्या पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठींनी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले, आमचं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅटसोबत मॅच करा. मशीन आणि EVM मशीन आणि व्हीव्हीपॅट याचं मॅच आम्हाला करून द्या, असं माझं मत आहे. आणि माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये घोळ झाला आहे, कुठल्याही ठिकाणी मॅच होणार नाही आहे आणि त्यामुळे हे लोक पळवाट काढून राहिलं असं मला वाटून राहिलं. तर यातून तुमचं समाधान झालं नाही की इथून पुढे न्यायालयीन लढाई लढणार? नक्कीच. हे बघा, मी नाही तर माझ्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा मला आदेश दिलेला आहे की आपल्याला शेवटपर्यंत लढायची आहे. आणि ही लढाई मला व्यक्तिगत याच्याकरता नाही तर मला माझ्या पक्षाकरता आणि ज्या माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, आज 1 लाख लोकांपेक्षा मतदारांनी माझा जो विश्वास केला आहे, त्या विश्वासाचा विश्वास ठेवण्याकरता मला पुढील लढाईसुद्धा मी लढणार असं तुम्हाला सांगू इच्छितो. जे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आहे, त्यांनी स्वतः 7.8% जी टक्केवारीची वाढ झालेली आहे मतदानामध्ये, त्यावरती संशय व्यक्त केलेला आहे, अध्ययनातून केलेला आहे. आपल्याला काय वाटतं, कारण उद्या इलेक्शन कमिशनला काँग्रेसचं शिष्टमंडळ भेटणार आहे. हे बघा, याचं उत्तर तर मला असं वाटतं की त्या निर्मला सीतारामनच द्यायला पाहिजे की त्यांचे पती जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत. परंतु ते जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत. तुम्हाला सांगतो आहे की 60% मतदान वाढणं हे सोपं म्हणजे छोटी बाब नाही आहे. आज आपण बघतो आहे की 2 आणि 3% पूर्ण चित्र बदलतं. मागच्या वेळेससुद्धा फक्त म्हणजे माझ्या दक्षिण नागपुराबद्दल मी जर बोललो तर फक्त 1.5% मतदार फरक होता. मागच्या वेळेस मी मात्र 3-4 हजार माझा विजय राहून गेला होता. आणि आज यावेळेस 6% एकदम 6%चं मतदान वाढलेलं आहे. मला तरी या गोष्टीवर विश्वास वाटत नाही. आणि म्हणून प्रभाकरन जे म्हणतात आहे त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि ते बोलून राहिले त्यामागे काहीतरी कारण आहे. मी त्यांच्या मताशी मी सहमत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.